शंभू तू शिवहारी रे शंभू तू शिवहारी देवा शंभू शिवहारी रय शंभू शिवहारी अय्या कडे पठारी अवतर भरल्या बाळतंड मल्हारी मनी मला त्या करणे गीत गीत धावे जेव्हा तू गीत गीत धावे दीनदयाळा तुझी कृपाळा शंभू तू शिवारी कडे पठारी अवतार धरला मार्तंड मल्हारी असं मणिमलाच्या वदा कारणे घेतली सिधाव खडग खंडा घेऊन हाती झालाच खंडेराव वार वा देवान हातामध्ये खडग खंडा घेतला असं ज्या टायमाला मणी आणि मल्ल दैत्यानी स्वारी केली ऋषी लोकावरती बोल आणि त्या टायमाला ब्रह्मदेवाचे पुत्र नारद स्वामी यांनी सांगितलं का तुम्ही देवाचा राजा इंद्र त्यांच्याकडे जा
असं आपलं कारण सांगा. इंद्रदेवाकडे गेले, विष्णू भगवंताकडे गेले, परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. शेवटी ते शिवशंकराकडे कैलासाला गेले. शंभू महादेवाकडे त्यांनी गाऱ्हाणं मांडलं. शंभू महादेवाने त्यांचे म्लान वदन बघितलं आणि ऐकल्याबरोबर शंभू महादेवाला राग आला. शंभू महादेवाने जटा खडकावरती आपटल्या, असं तांडव नृत्य केलं आणि त्या जटेमधून महामारी शक्ती निर्माण केली. अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं. ऋषी लोक घाबरू लागले म्हणून हातामध्ये तूप घेतलं. तुपाला प्राकृत भाषेमध्ये घृत असं म्हणतात. घृत तुपाचा मारा केला वर ती महामारी शक्ती शांत केली म्हणून तिला घृतमारी असं नाव दिलं. वारे वा. पुढे स्कंद पर्वताजवळ जाऊन खांडा नावाची तलवार घेतली हाताला. वारे वा. प्रस्थपीठ दागीला श्री गणेशाची पूजन करून आणि युद्धासाठी तयार झाली महाराज. असं ना जेजुरी व शहरा डोंगराच्या वर जेजुरी व शहरा डोंगराच्या वर जेजुरी व शहरा डोंगराच्या वर डोंगराच्या वर मल्हार नाद तो नाद तो नाद तो नाद तो मल्हार नाद तो नाद तो मल्हार नाद त्या शिवशंभू शंकराने अवतार धरला. शंभून धरला अवतार सगळे पार्वतानार. शंभून धरला अवतार सगळे पार्वतानार. शंभून धरला अवतार सगळे पार्वतानार. माधव धरला अवतार सगळे पार्वतानार. शंभून धरला अवतार सगळे पार्वतानार. शंभून धरला अवतार पार्वतानार. देवाने धरला अवतार पार्वतानार. शंभून धरला अवतार सगळे पार्वतानार. हातात ऋषी डमरू घेऊन देवाले मृत्यू लोकाला. देवाले मृत्यू लोकाला. देवाले मृत्यू लोकाला. हातात ऋषी डमरू घेऊन देवाले मृत्यू लोकाला. देवाले मृत्यू लोकाला. देवाले मृत्यू लोकाला. याला सरदार सगळे पार्वतानार. शंभूने धरला अवतार सगळे पार्वतानार. शंभूने धरला अवतार सगळे पार्वतानार. देवाने धरला अवतार सगळे पार्वतानार. म्हणून महाराज ती जी खांडा नावाची तलवार त्यालाच खडगखंड असं म्हणतात आणि त्या खडगखंडाने मणिसुराचा वध केला म्हणून देवाचं नाव खंडोबा. आणि ज्या टायमाला मणिसूर हरवला आणि देवाच्या संगतीला होता प्रधान हा विष्णू भगवंताचा अवतार. म्हणून त्या प्रधानाला सांगितलं मल्लासुराला जाऊन सांगा सप्त पाताळात राज्य तुला घे, असं आनंदाने राज्य कर, बोल तुला जीवदान देत आहे. शिष्टाई करण्यासाठी प्रधानाला म्हणजे विष्णू भगवंताला पाठवलं. ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राची सीता दुष्ट राक्षस रावणाने लंकेला चोरून नेली आणि मग त्या टायमाला प्रभू रामचंद्र आणि रावणामध्ये युद्ध होणार. बिभीषणानं विचार केला. बिभीषणाला वाटलं दोघांमध्ये युद्ध होऊ नये असं ना, म्हणून बिभीषण म्हणू लागला बोले गोडगिरा बिभीषण बरा रामा पुढे साजरा आदि नित्य करा विरुद्ध विसरा संग्राम थोवरा शिष्टाईस बरा चतुर दुसरा कोणी नसे सुंदरा वालीचा कुमारा तुम्ही प्रभुवरा धारा सुवर्णपुरा. वालीचा पुत्र अंगद याला शिष्टाई करण्यासाठी रावणाकडे पाठवलं. असं बरं आनंदालाच का पाठवलं? कारण वालीनं रावणाला
साती समुद्राची आंघोळ घालून आहा आणि आगंदाच्या पायण्याला रावण उलटा टांगला होता. असं म्हणून आगंदाला शिष्टाई करण्यासाठी पाठवलं. आहा त्याप्रमाणे या ठिकाणी शिष्टाई करण्यासाठी साक्षात प्रधान म्हणजे विष्णू भगवंताचा अवतार मल्लासुराकडे पाठवलं. मल्लासुराला राग आला. रागाने लाल भडक झाला. माझा बंधू रणभूमीमध्ये पडलेला असताना आणि मी माघार घ्यायची अजिबात रागाने लाल भडक झाला. हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन देवावरती तो स्वारी करू लागला. वा रे वा देवता आणि मल्लासुरात घनघोर युद्ध सुरू झालं महाराज. असं म्हणून देवाने निर्वाणे असं शस्त्र काढलं आहा आणि प्रहार केला त्या मल्ल्यावर दैत्यावरती. वा रे वा मल्ल दैत्य पाडला धरणीला. आहा त्याच्या मस्तकावरती पाय दिला. असं ना देवाच्या अंगाचा स्पर्श दैत्याला झाला. असं म्हणून तिची वाईट बुद्धी निघून गेली. आहा सुबुद्धी सुटली त्याला आणि तो शरण आला खंडोबाला. असं ना शरणामी आलो मल्हारी तुला, शरणामी आलो देवारे तुला, शरणामी आलो मल्हारी 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 तुला, शरणामी आलो देवाला तुला, शरणामी आलो मल्हारी तुला, शरणामी आलो मल्हारी तुला, शरणामी आलो देवाला तुला, शरणामी आलो खंडोबा तुला. म्हणून त्या महादेवाला खंडोबाला शरण आला. असं आणि देवाने सांगितलं की हरकत नाही. जो शरण आला देव त्याला मरण देत नाही. वा रे वा सांगितलं की हरकत नाही. आहा मी प्रसन्न आहे. तुला काय मागायचे ते मागून घे. तेव्हा दैत्यानं देवाजवळून काय वरदान मागितलं. काय मागितलं देवाने मल्ल दैत्य हरवला म्हणून देवाचं नाव मल्लहारी. आणि दैत्यानं वरदान मागून घेतलं. देवा तुमच्या नावाच्या अगोदर माझ्या नावाचा जय जयकार झाला पाहिजे. मल्ल दैत्य हरवला म्हणून देवाचं नाव मल्लहारी. आणि दुसरं वरदान मागितलं. देवा आम्ही राक्षस आहोत. मग आमचं राक्षसाचं खाणं आम्हाला पाहिजे. आम्हाला खरा नैवेद्य पाहिजे. जो कोणी 4 पायाचं करेल 2 पायाचं करेल त्या पशुला सद्गती लाभू द्या. करणाऱ्या भोळ्या भक्ताला सुख शांती लाभू द्या. देवाने सांगितलं खरा नैवेद्य तुमचा. परंतु काही अंतरावरती पंचामृताचा वर्णापूर्णाचे नैवेद्य देवाला. आणि दैत्याचा नैवेद्य म्हणजे आपण आता या भागामध्ये नाही पण मालेगाव तालुक्यामध्ये भरपूर कंदोऱ्या वगैरे होत असत्या जागरणाच्या कार्यक्रमाला. पण खंडोबाला चालत नाही. शिवशंभू महादेवाचा अवतार आहे. जे केला जातो तो नैवेद्य दैत्यासाठी दिला जातो. कारण त्यांनी ते वरदान मागून घेतलेलं आहे. आणि दैत्य साधारण नाही. म्हणलं दैत्यांनी 1000 वर्षे तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलेलं. आणि ब्रह्मदेवाच्या वरामुळे ते उन्मत्त झालेले ते साधारण नाही. त्याच्यामुळे शिव शंभू शंकराला अवतार धारण करावा लागला. म्हणून दुसरं वरदान असं मागून घेतलं. देवाने तथास्तु वरदान दिले काही हरकत नाही. तिसरं सांगितलं देवा तुमच्या चरणाशी आम्हाला जागा पाहिजे. मल्ल दैत्य हरवलं म्हणून मल्हारी. देवाचं नाव मलुखान का पडलं आणि कानाडा का म्हणतात. मणिमलाच्या वधा करण्या घेतलेले शिधावं खडग खंडा घेऊन हाती झालाच खंडेरावं. शंभू महादेवाच्या अवतारामध्ये शंभू महादेवाच्या अंगाला भस्म लावलेला होता. गळ्यामध्ये सर्प होता. हातामध्ये डमरू त्रिशूळ होता. जटीमध्ये गंगा होती. मग खंडोबा अवतार धारण केल्यानंतर ते काही गजचर्म व्याघ्रांबर जे शंभू महादेवाचे जे अलंकार आहे तर त्यांनी या खंडोबा अवतारामध्ये काय केलं.
आव पार्वतीची केली म्हाळसा देवा पारल्या लुकी तालीला पार्वतीची केली म्हाळसा देवा पारल्या लुकी तालीला आणि वचनासाठी लग्न लाविले रे बाळाच्या बालीला वचनासाठी लग्न लाविले रे बाळाच्या बालीला वचनासाठी लग्न लावले बाळाच्या बालीला वचनासाठी लग्न लावले बाळाच्या बालीला बघा देवाने काय केलं बघा शंभ महादेवाच्या अवतारामध्ये शंभ महादेवाचं वहन होतं नंदी खंडोबा अवतारामध्ये अव नंदी चावा करून घोडा केला सर्पात लंगर देवा सर्पात लंगर भंडारी न भस्माचा भंडार वाघाची वकिली 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 भंडारी भस्माचा भंडार वाघाची वकिली भंडारी न भस्माचा भंडार वाघाची वकिली भंडारी न भस्माचा भंडार वाघाची वकिली भंडारी न भस्माचा भंडार सत्यमदनी गंगा देवान अव सत्यमदनी गंगा देवान सोडली ब्रह्मागिरी अव सोडली ब्रह्मागिरी सत्यमदनी गंगा देवान सोडली ब्रह्मागिरी सोडली ब्रह्मागिरी बाणरूपात पूर्णनादिनी जावण चंदनपुरी बाणरूपात पूर्णनादिनी जावण चंदनपुरी बाणरूपात पूर्णनादिनी जावण चंदनपुरी बाणरूपात पूर्णनादिनी जावण चंदनपुरी बघा ज्या टायमाला शंभू आणि पार्वती ध्यानस्थ बसलेले असताना आणि त्या पार्वतीची जया नावाची दासी तिने बघितलं ती नाराजलेल्या चेहऱ्याने बघत होती तेव्हा पार्वतीने विचारलं तू एवढी नाराज का आहे तेव्हा तिने सांगितलं तुम्ही महादेवाच्या एका मांडीवरती बसता दुसऱ्या मांडीवरती बसण्याचा मला पण माळ मिळावा भक्तासाठी जो जगजिटी कुबजीशी रथ झाला कुबेराच्या मागावरती विणू लागला शेला देवाने भक्ताची कामं केली देव जनाबाईला दळण दळू लागला असं गोरा कुंभाराला मडकी खोडू लागला वार सावता माळ्याला भाजी खोडू लागला क्या तर बघा भक्तासाठी भक्ताची कामं देव करत असतो मग एवढा भक्तीचा महिमा थोर आहे वा वा म्हणून त्या दिमा शक्तीनं पार्वतीने शंभू महादेवाची विनंती केली देवा असं माझ्या भक्ताची मनोकामना पूर्ण करा हा मग माझ्या दासीचं म्हणणं आहे बर एका मांडीवरती मी बसली दुसऱ्या मांडीवरती मला बसायचं आहा तेव्हा शंभू महादेवाने सांगितलं मी भोळ दैवत आहे पण पार्वती हो जरा विचार कर याचा तुला पुढे पश्चाताप होईल असं तिने सांगितलं काय हरकत नाही मला काही त्रास भोगायची वेळ आली तरी चालेल पण माझ्या भक्ताची मनोकामना पूर्ण करा बर देवाने सांगितलं काय हरकत नाही मार्तंड अवतारामध्ये मी मणिमल्ल दैत्याला मारील हा आणि नंतर या चंदनपूरला येऊन बर आणि या बाणोबाईला मी परणून नेईन खरं
ही जी जया नावाची दाशी हा ही बाणासुराच्या पुढे जन्म घेईल असं म्हणून हिचं नाव बाणूबाई. बर आणि मग ती बाणूबाई बाणासुराच्या पोटी जन्माला आली. हा पुढे ती लहानची मोठी वाढू लागली. अजामेळ नावाचा धनगर होता आणि त्या अजामेळ नावाच्या मेंढपाळांनी त्या बाणूबाईची पेटी खांडोबामधून आणली. हा पेटी उघडली, त्या बाणूचा जन्म त्या पेटीमध्ये झाला. आणि मग ती भानू लहानची मोठी केली. हा अजामेळ नावाच्या धनगरानं बर तिचा सांभाळ केला. असं 12 वर्षाच्या वयामध्ये आली, वय उभर झाली आहा आणि तिनं तपश्चर्या मांडली. वा रे वा हळदीचं शिवलिंग तयार केलं असं आणि 12 वर्षे शिवनामाचा जप केला. क्या बात आहे शिवनामाचा जप केला तिनं दिन रात. भानूच्या प्रेमाला भाळला मल्हारादी. चंदनापुरात त्या भानूच्या घरात, चंदनापुरात त्या भानूच्या घरात गोड बोलून गालात हसवले, गोड बोलून या गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले, गोड बोलून गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले. चंदनापुरात त्या भानूच्या घरात, चंदनापुरात त्या भानूच्या घरात गोड बोलून या गालात हसवले, गोड बोलून या गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले, गोड बोलून या गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले. लाडी गुडीन शेजारी बसवले, लाडी गुडीन शेजारी बसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले, बोलणी गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले, बोलणी गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले, बोलणी गालात हसवले. माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले.
या राजाला कामत कसं कसं झालं? या राजाला कामत कसं झालं?